सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महाराष्ट्रभर गाजत असलेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भांडारपाल या पदावर बसून बेबंदपणे भ्रष्टाचार करणाऱ्या भांडारपाल प्रकाश बोते यांच्यावर विभागीय चौकशी बसवण्यात आली होती। त्या चौकशीत भांडारपाल बोते यांचा भ्रष्टाचार पूर्णपणे उघड झाला। तसेच त्यांनी भ्रष्टाचारातून जी करोडो रुपयांची संपत्ती गोळा केली ती चल अचल संपत्ती जप्त करण्याची शिफारस विभागीय चौकशीत करण्यात आली होती। परंतु यानंतरही गेल्या 5-6 महिन्यांपासून ही कारवाई करण्यात आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी हे टाळाटाळ करत आहेत। त्यामुळे आता खुद्द आरोग्य उपसंचालक अकोला हे भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांना संरक्षण देऊन त्यांना वाचवण्याचं काम करत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यवधी नव्हे तर अब्जाधीश रुपयांचा भ्रष्टाचार गेल्या काही वर्षांमध्ये झालाय। ही बाब आता सूर्यप्रकाश एवढी स्वच्छपणे समोर आली आहे। विविध प्रकारच्या चौकशी समित्या आणि अधिकाऱ्यांच्या अहवालात हे पूर्णपणे दिसून आलंय। चौकशी समित्या स्थापन झाल्या, त्याचे अहवाल देखील आले। अहवालात अनेकांवर ठपकाही ठेवण्यात आला, परंतु कारवाई मात्र कोणावरही होताना दिसून येत नाही। जिल्हा रुग्णालय प्रशासनात जे भ्रष्टाचारी शुक्राचार्य बसलेले आहेत त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे भांडारपाल प्रकाश बोते। हे प्रकाश बोते म्हणजे एक अजबच रसायन आहे। प्रकाश बोते यांची जिल्हा रुग्णालयात पोस्ट ही केवळ एका वाहन चालकाची, परंतु तरीही त्यांना कनिष्ठ लिपिक पदावर नेमणूक करण्यात आली। त्यानंतर त्यांना भांडारपाल बनवण्यात आले। खरे तर भांडारपाल बनण्याइतकी त्यांची शैक्षणिक पात्रता नाही आणि बौद्धिक कुवत देखील नाही। तरीही या व्यक्तीला अवैधरित्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी बोतेंना या पदावर बळजबरी बसवले। त्यानंतर बोते यांनी भांडारपाल या पदावर राहून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला। यामध्ये सेंट्रल पाईपलाईनचे कामात भ्रष्टाचार, कायरालाईन फर्निचर कूलर्स यामध्ये भ्रष्टाचार, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम खरेदीत भ्रष्टाचार, व्हेंटिलेटर खरेदीत भ्रष्टाचार, ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर, स्प्रे पंपमध्येही भ्रष्टाचार, मोबाईल एक्सरे युनिट, डायलिसिस मशीन खरेदी या सर्व प्रकारात प्रचंड गैरप्रकार आणि भ्रष्टाचार केले। भांडारपाल पदावर असताना बोतेंनी कागदपत्रांमध्ये प्रचंड हेरफेर केली आहे। अनेक नियम मोडून कामकाज पुढे रेटले। आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली। आपल्या अधिकाऱ्यांच्या बाहेर जाऊन काम केले। हे सर्व भ्रष्टाचारी प्रकाश बोते यांनी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पार पडलं। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजच्या वृत्तमालिकेच्या माध्यमातून सततचा पाठपुरावा आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी वरिष्ठांकडे केलेली तक्रार यामुळे अखेर बोते यांची विभागीय चौकशी करण्यात आली। या चौकशीत प्रकाश बोते यांची अनेक पापे स्पष्टपणे उघड झाली। चौकशी समितीतील अधिकारी देखील प्रकाश बोते यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकार पाहून अक्षरशः चक्रावून गेले होते। चौकशी समितीने आपल्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करत बोते यांच्या भ्रष्टाचारी पापांचा भांडाफोड केला होता। याशिवाय प्रकाश बोते यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून त्यांची चलअचल संपत्ती जप्त करण्याची शिफारस केली होती। तसेच येणारी रक्कम ही शासन जमा करावी असा सल्लाही दिला होता। खरे तर डॉक्टर कमलेश भंडारी हे देखील या चौकशी समितीत होते। आता ते विद्यमान आरोग्य उपसंचालक आहेत, त्यामुळे या अहवालावरून डॉक्टर भंडारी यांनी कारवाई करणं गरजेचं होतं। मात्र 5 महिने उलटून देखील ना बोतेंवर फौजदारी कारवाई झाली, ना त्यांची अवैध संपत्ती जप्त झाली, ना ती शासन जमा झाली। खरे तर यातून डॉक्टर भंडारी हे किती ढिसाळ कारभार हाकणारे आहेत हे दिसून येत आहे। दुसरीकडे ते बोते सारख्यांवर कारवाई न करून एक प्रकारे भ्रष्ट आणि गुन्हेगार लोकांना वाचवण्याचं काम करत असल्याचं सिद्ध करत आहेत। त्यामुळे जर डॉक्टर भंडारी हे खरंच कार्यक्षम असतील, त्यांनी कुठलाही विचार न करता आपल्याच समितीतील अहवालानुसार प्रकाश बोते यांच्यावर कारवाई करावी। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज जोपर्यंत बोतेंसारख्या भ्रष्टाचारांवर आणि बोतेंना वाचवणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज शांत बसणार नाही। उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी आपण पदोन्नती होण्याअगोदर चौकशी समितीचे प्रमुख होते। आपणच कॅमेरासमोर मुलाखत दिली होती की आता ही विभागीय चौकशी शेवट असून जो कोणी दोषी असेल त्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल। तरी आपणास विभागीय चौकशी समितीचा ऑगस्ट 2024च्या महिन्यात पत्र मिळाले असून भांडारपाल प्रकाश बोते यांच्यावर सर्व आरोप सिद्ध होऊनही आपण कारवाईस टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा।